वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण जो काही महाटेटचा एक्झाम सिलेबस आहे तो आपण डिस्कस केलेला आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाणार आहे। तर आज आपण जे काही TAIT जे शिक्षकाची अभियोग्यता चाचणी आहे ते होणार आहे आणि त्याविषयी जे काही पुस्तकांची लिस्ट आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर आपल्याला माहितच आहे जे विद्यार्थी डीएड आणि बीएड झालेले आहेत आणि त्यांनी टीईटी पेपर 1 किंवा पेपर 2 किंवा सीटीईटी पेपर 1 किंवा पेपर 2 हा पास केलेला आहे, म्हणजेच ओबीसी करिता त्यांनी जवळपास 82 मार्क्सच्या वर आणि ओपन कॅटेगरीतील जे काही विद्यार्थी असेल त्यांनी 90 किंवा 90च्या वर मार्क्स मिळवलेले असतील असे जे विद्यार्थी आहेत ते टीईटी आणि सीटीईटी एक्झाम मध्ये पास झालेले आहेत किंवा त्यांनी चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवलेले आहेत। तर असे जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी TAIT मेन्स शैक्षणिक जे काही शिक्षकांची अभियोग्यता चाचणी आहे ते देऊ शकतात। तर याकरिता जे काही मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते पुस्तकांची जी काही लिस्ट आहे, संदर्भ साहित्य कोणतं वापरायचं यामध्ये खूप विद्यार्थी गोंधळून जातात। तर आपण जे काही मोस्ट बाजारामध्ये चालणारे बुक्स आहेत त्या बुक्स आणि त्या ऑथरचे जे काही रेफरन्स बुक्स आहेत ते आपण आज इथं घेऊन आलेलो आहोत। तर वेळ न करता आपण डायरेक्टली कोणकोणतं संदर्भ साहित्य कोणकोणत्या विषयाला आपल्याला आवश्यक आहे आणि कोणकोणते सब्जेक्ट आहेत तर अति महत्वाची संदर्भ ग्रंथ आपण आजच्या व्हिडिओतून डिस्कशन करणार आहोत। तर चला, तर आपल्याला माहितच आहे एकंदरीत जो काही वेटेज आहे एक्झामचं ते वेटेज आहे 200 प्रश्न आणि हे प्रश्न आणि 200 गुण या एक्झाम मध्ये आहेत। आणि जे काही वेटेज आहे ते सर्वात जास्त वेटेज याच्यामध्ये जे काही सर्वात जास्त वेटेज आहे 80 प्रश्नांचं म्हणजे 40% गुण हे आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीला विचारण्यात येतात। आणि त्याचप्रमाणे जे काही अभियोग्यता आहे दुसरे जे विषय आहेत त्याच्याकरिता आपल्याला 120 प्रश्न विचारण्यात येतात 120 गुणांसाठी। तर याच्यावरूनच आपल्याला विषयाचा आवाका घेऊनच आपल्याला अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। तर जे काही मोस्ट अप्रोप्रिएट बुक लिस्ट आहे ते आपण आता बघणार आहोत। बुद्धिमत्ता चाचणी करता कोणतेही एक रेफरन्स बुक न वापरता तुम्ही 2 किंवा 3 बुक्स रेफरन्स बुक्स म्हणून वापरू शकता। म्हणजे काहींची मेथड सारखी असेल पण त्या मेथड मध्ये आपल्याला तंतोतंत जुळता यावं याकरता व्यवस्थित आपल्याला अभ्यास करणे गरजेचं आहे। त्यामध्ये पहिलं जे आहे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पंढरीनाथ राणे यांचं जे बुक आहे सीईटी पासून तर आजपर्यंत ते चांगल्या प्रकारे चालत आहे। त्याचप्रमाणे बेसिक बुद्धिमत्ता जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये आहे अनिल अंकलंगे आणि त्याच्यापेक्षा हार्ड थोडंफार आणि सुजित पवार यांचं बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे। नंतर आहे नितीन महाले सरांचं कोकिळा प्रकाशनचं आणि चांगल्या प्रकारे या पुस्तकामध्ये कन्क्लुजन आपल्याला दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही बुद्धिमत्तेसाठी जे काही नवोदय आहे NOVODAY नवोदय 5th आणि 8th स्टँडर्डचं तुम्ही यूज करू शकता। 8व्या वर्गाची स्कॉलरशिप आहे ते पुस्तक तुम्ही यूज करू शकता। नंतर आहे अंकगणित या विषयासाठी कोणतं पुस्तक वापरायचं आहे। आता बाजारामध्ये खूप सारे पुस्तक आहेत जे ऑथेंटिक पुस्तक आहेत ते आपण घेतलेले आहेत। नितीन महाले सरांचं चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये गणित समजून देण्यात आलेलं आहे। पंढरीनाथ राणे किंवा सचिन ढवळे सर आणि वसे सरांचं सुद्धा बुक्स इथं चांगलं आहे रेफरन्स बुक। तुम्ही यापैकी कोणतेही 1 किंवा 2 बुक म्हणून रेफरन्स बुक म्हणून यूज करू शकता। नंतर आहे मराठीमध्ये माहित आहे की पहिले 2017 मध्ये TCS ने TAIT एक्झाम ऑर्गनाइज केली होती। नंतर 2022 मध्ये IBPS ने जी TAIT एक्झाम आहे टेट एक्झाम आहे ते कंडक्ट केलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला जो काही अभ्यासक्रमाचा जो बेस आहे तो बेस कमी जास्त प्रमाणात आपल्याला दिसून आलेला आहे। तर त्याच्याकरता मोरा वाळंबे सरांचं व्याकरणाकरिता बाळासाहेब शिंदे हे आणखी एक आहे। आणि त्याचबरोबर शब्दसंग्रह आणि IBPS मोठ्या प्रमाणावर ग्रामर मध्ये शब्दसंग्रहावरती भर देत आहे।
हे आपल्याला लक्षात असणे गरजेचं आहे। नंतर आहे इंग्रजी। कोणता आहे? इंग्रजी करिता आपल्याला वापरायचा आहे बाळासाहेब शिंदे, किंवा तुम्हाला जर चांगलं जर पाहिजे असेल तर तुम्ही MJ शेख सरांचं वापरू शकता, किंवा पाल्यान सुरीचं तुम्ही इंग्लिश मध्ये वापरू शकता। हे जे संदर्भ साहित्य आहे हे आपण पाहत आहे की जे MPSC आहे, MPSC करता सुद्धा महत्वाचे ठरतात। तर जे काही इंग्रजीचं ग्रामर आहे ते ग्रामर आपल्याला जे IBPS पॅटर्न नुसार करायचं आहे, त्याच्यामध्ये सिनोनिम्स वगैरे, वन वर्ड सबस्टिट्यूशन ते विचारण्यात येतात। तर नंतर आहे मानसशास्त्र। मानसशास्त्र हा जो घटक आहे हा घटक जवळपास 30 मार्क्सला विचारण्यात येतो। आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे सिलेबसचं, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा आहे। तर आपण डायरेक्ट फक्त आज काय पाहताय, एक्झामची जी बुक लिस्ट आहे ती बुक लिस्ट पाहताय। तर तुम्ही मानसशास्त्र किंवा बाल मानसशास्त्राकरिता जे DED अध्यापनामध्ये होते, अध्यापन शास्त्र फडके प्रकाशनचं तुम्ही वापरू शकता, सुविचार प्रकाशन किंवा निराली प्रकाशनचं जे मानसशास्त्राचं बाल मानसशास्त्राचे बुक्स आहेत ते तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर मानसशास्त्राची पूर्ण लेक्चर सिरीज आपल्या चॅनलवरती आपण घेतलेली आहे, ते तुम्ही प्लेलिस्ट वरती जाऊन पाहू शकता। त्याचबरोबर सामान्य ज्ञान मध्ये आपल्याला 3 ते 4 विषय सब्जेक्ट त्याच्यामध्ये येतात। त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगलं बुक सुद्धा मी सांगू इच्छितो, जे 2010 मध्ये DED ची CET झाली होती। त्याच्यामध्ये संस्कार पब्लिकेशनचं एक बुक आहे, ते तुम्ही यूज करू शकता। त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे त्या ठोकड्यामध्ये दिलेलं आहे। तर त्याचप्रमाणे त्यामध्ये भूगोल, विज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी इत्यादी विषयांवरती प्रश्न हे वारंवार विचारले जातात। तर त्यामध्ये शैक्षणिक पाठ्यपुस्तके स्टेट बोर्ड तुम्ही 3rd स्टँडर्ड टू 8th स्टँडर्ड किंवा 9th स्टँडर्ड पर्यंत तुम्ही वाचून घेऊ शकता। त्याचबरोबर जे विद्यार्थी TETचा सुद्धा अभ्यास करत आहेत पेपर 2चा, त्यांचं पण याच्यामधून होऊन जाणार आहे। तर अशा प्रकारे परिपूर्ण जे काही TAIT एक्झाम बुक लिस्ट 2024 करिता आपण सांगितलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, खरोखरच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।